नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत दशांश अपूर्णांकातील अंकांची स्थानिक किंमत। पूर्णांक अंकातील अंकांची स्थानिक किंमत सगळ्याला माहिती आहे। याची किंमत आहे 2, याची किंमत आहे 40, याची किंमत आहे 300। ह्या अंकांची किंमत मला माहिती आहे। इकडे जाताना त्याची किंमत 10 पटीने वाढत जाते, हे आपल्याला सगळ्याला माहिती आहे। यांची स्थानं पण तुम्हाला माहिती आहेत, एकक, दशक, शतक, हजार, दशाचार इकडे या बाजूला वाढत जाते। आता तसंच आपल्याला इकडच्या बाजूच्या म्हणजेच दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूला या अंकांची पहिल्यांदा स्थानं महत्त्वाची, स्थानं आपल्याला बघायची आणि त्याच्यानंतर त्यांची किंमत पण बघायची आहे। बघा आता हे दशांश चिन्ह देण्यामागचा उद्देश हाच आहे की इथून इकडची जी संख्या आहे ती अपूर्णांक स्वरूपातील आहे हे दाखवण्यासाठी आपण दशांश चिन्हाचा उपयोग करतो। जसं 3 कडून 4 कडे येताना किंवा 4 कडून 2 कडे येताना या प्रत्येक त्याच्या स्थानाला आपण 10 न भागात जातो, तसं या एककाच्या स्थानाला जेव्हा सुद्धा आपण 10 न भागतो तेव्हा हे दशांश चिन्हाचं हे पहिलं जे स्थान आहे ते निर्माण होतं। ह्याला 10चा भाग जातो, त्यामुळं या स्थानाचं पहिलं जे नाव आहे ते आहे दशांश। ह्या 4च्या स्थानाला आपण म्हणतो दशांश। हे 3चं जे स्थान आहे त्या 3च्या स्थानाला म्हणतो शतांश। याला काय म्हणतो? शतांश। म्हणजे याचा अर्थ काय की आता 4 कडून 3 कडे जाताना परत आपण 10चा भाग केला, परत 3 कडून 5 कडे जाताना परत आपण आधीची संख्या आहे त्याला 10चा भाग केला आणि हे होतं तुमचं सहस्रांश। तसंच इकडं वाढत जाईल परत, म्हणजे पहिलं जे दशांश चिन्हाच्या नंतरचं तुमचं पहिलं जे स्थान आहे ते आहे दशांश स्थान, नंतर शतांश स्थान, नंतर सहस्रांश स्थान। आता ह्यांची अंकाची किंमत बघा, ह्याला लिहितो कसं आपण? दशांश स्थानाला आपण असं लिहितो, दशांश म्हणजे शेवटी छेद 10, 4/10। शतांश म्हणजे शेवटी छेद किती याचा? 100 आणि सहस्रांश म्हणजे छेद किती याचा? 1000, तर 5/1000 असं आपण लिहितो। हे झालं याची अपूर्णांकातली रूपं किंवा व्यवहारी अपूर्णांकातली रूपं। यालाच आपण दशांश पद्धतीमध्ये कसं लिहितो? 4 झाला, 4 जसा आहे तसा, खाली एक शून्य आहे म्हणून उजवीकडून एक संख्या सोडून पॉईंट दिला, झालं 0.4। हे 3 जसा आहे तसा लिहिला, खाली 2 शून्य आहेत म्हणून उजवीकडून 2 संख्या सोडायचा, एक 3, नंतर 0, नंतर पॉईंट आणि नंतर 0। नंतर 5ला 5, नंतर इकडं 1 2 3 शून्यात खाली, त्याच्यामुळे मला 3 संख्या सोडाव्या लागतील, 1 2 3 ही संख्या सोडून दशांश चिन्ह। तर ही ह्याची स्थानं आहेत दशांश स्थान, शतांश स्थान, सहस्रांश स्थान। ही त्याची किंमत आहे, परंतु व्यवहारी रूपामध्ये ती किंमत आहे 4/10, 3/100 आणि 5/1000। आणि ही जी किंमत आहे दशांश पद्धतीमधील किंमत आहे 0.4, 0.03 आणि 0.005।